बघा, जगातलं एकमेव उदाहरण असेल की पुस्तकासाठी हट्ट करणारा विद्यार्थी किंवा मुलगा, की माझ्याकडे स्वतःच्या मालकीची स्वतःची अशी पुस्तकं माझ्या संग्रही असावी, की मी वयाच्या 40च्या अगोदर 24 तासापैकी 21 तास अभ्यास करायचो आणि 40 ओलांडल्यानंतर मी 18 तास अभ्यास केलेला आहे. तर सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज हे दोन राजे स्वतःचं उत्तरदायित्व आणि एखाद्या समाजाप्रती, एखाद्या ज्ञानीपुरुषाप्रती आपलं योगदान काय असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे दोन राजे आहेत. आणि त्यांनी ग्रंथप्रेमाच्या बाबतीत अभ्यासक्रमातून फार तर आपल्याला जास्त ऐकायला मिळत नाही, पण कोणातरी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमधून किंवा खाजगी बोलताना फक्त एवढं म्हटलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. याच्यावर काही आपल्याला त्यांच्या ग्रंथप्रेमाची फारशी उदाहरणं किंवा दाखले आपल्याकडे नाही आहेत. म्हणून हा जो ग्रंथवेडा माणूस आहे किंवा एवढा व्यासंगी असा माणूस आहे, हा जर आपण समजून घेतला तर मला वाटतंय की ही जी या समोर बसलेली जी मुलं मुली आहेत त्यांचं ते आदर्शस्थान नक्कीच ठरतील आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून किमान त्या रस्त्यातला एक धागा किंवा एक मैलाचा दगड तरी नक्कीच आपण बनू असा मला विश्वास वाटला. आणि म्हणून मी त्यांच्या संदर्भातली काही पुस्तकं या निमित्ताने वाचण्याचा प्रयत्न या 2-3 दिवसात केला. वास्तविक पाहता 9 तारखेपासून आजपर्यंत व्याख्यानांच्या गडबडीमध्ये होतो, जाणं येणं, त्यामुळं मला फारसं काही वाचन या निमित्ताने झालेलं नाही. पण याच्या अगोदर जे वाचलेलं होतं आणि या दरम्यान जसा वेळ मिळाला तसा त्या अनुषंगाने विचार केला, वाचलं आणि मग बाबासाहेबांचं ग्रंथप्रेम किती आहे हे मलासुद्धा एक नव्याने काही उदाहरणं पाहून कळालं. म्हणजे अगोदर माहीत होतं, पण एक त्याचा एक भाग म्हणून, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू म्हणून जेव्हा त्यांच्या ग्रंथप्रेमाकडं बघितलं तर मला अनेक गोष्टी लक्षात आहे. तुम्ही त्यांच्या लहानपणीच्या संस्काराबद्दल जर बघितलं, तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्याला आपले आईवडील जेव्हा घडवतात तर सगळ्यात महत्त्वाचं आईवडिलाचं घडवण्याचं जे तत्त्व असतं ते काय असतं की आपल्याला आपल्या आईवडिलांच्या आधाराशिवाय जगायला शिकायचं आहे. कारण आपल्याला आपले आईवडील लहानपणी रांगत असताना बोट धरून ते चालायला शिकवतात, पण एकदा चालायला लागलं की ते बोट धरतात का? नाही. मग आपल्याला मोठेपणी जेव्हा आपण आईवडिलाच्या वयाचे होऊ किंवा थोडे मोठे होऊ तेव्हा आपल्याला आधाराशिवाय जगायला शिकायचे. म्हणजे काय? तर आपल्याला आपले स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता किंवा चांगलं वाईट कळण्याची क्षमता आणि आपलं व्यक्तिमत्व घडून घेण्याची क्षमता आपल्या अंगी येण्यासाठी आपण आपले स्वतःचे घाव स्वतःवरती घडून एक चांगलं व्यक्तिमत्व स्वतः घडावं यासाठी आपण प्रयत्न करायचे असतात. मग बाबासाहेबांच्या बाबतीतसुद्धा असं झालेलं आहे. पण बाबासाहेबांच्या बाबतीत घडत असताना मात्र काही वेगळे विलक्षण काही अनुभव आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या लहानपणीचा अनुभव किंवा त्यांना ग्रंथप्रेमाचं वेड लागण्या अगोदर किंवा ग्रंथाची आवड निर्माण होण्या अगोदर त्यांच्या आईवडिलांचे, विशेषतः आईवडील तर लहानपणी वारली होती त्यांच्या, परंतु जेव्हा त्यांच्या आत्यांनी सांभाळ केला आणि वडिलांनी मात्र त्यांच्या पेन्शनच्या पैशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथप्रेमाचा जो हट्ट आहे तो त्यांनी पुरवला. बघा, जगातलं एकमेव उदाहरण असेल की पुस्तकासाठी हट्ट करणारा विद्यार्थी किंवा मुलगा. मग पेन्शनचा अर्धा पैसा रामजे सपकाळांचा जायचा. बऱ्याच वेळा बाबासाहेबांनी सकाळी जर पुस्तक सांगितलं, मागितलं तर ते संध्याकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचे वडील त्यांना ते पुस्तक उपलब्ध करून द्यायचे. बऱ्याच वेळा त्यांच्याकडे पैसे नसायचे, त्यांची परिस्थिती जेमतेमच होती, आर्थिक हलाखीची होती, परंतु हट्टच एवढा असायचा की ते संध्याकाळपर्यंत पुस्तक आलं पाहिजे. बऱ्याच वेळा किंवा नेहमी असं घडायचं की त्यांच्याकडे पैसे नसायचे, पुस्तक मिळालं की ते कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध करून द्यायचं हे मात्र रामजींचं ठरलेलं असायचं. मग आंबेडकरांच्या दोन्ही बहिणी मुंबईमध्येच त्या लग्न झालेल्या होत्या आणि तिथेच राहायच्या. मग रामजी आंबेडकर बहिणीकडे, आपल्या मुलीकडे जायचे, थोरल्या मुली धाकट्या मुलीकडे जायचे. मुलीकडे पैसे नसायचे, ती कळवळीनं सांगायची की माझ्याकडे पैसे नाही आहेत. मग पुन्हा ते
धाकट्या बहिणीकडे जायचे. धाकट्या बहिणीकडे पण काही पैसे नसायचे. बऱ्याचदा जेव्हा पैसे असायचे ती द्यायची. ते बाजारात जायचे, सांगितलेलं पुस्तक आणायचे, बाबासाहेबांना नेऊन द्यायचे. बाबासाहेब आदाशासारखं सकाळपर्यंत ते वाचून मोकळं व्हायचे. पण जेव्हा पैसे नसायचे तेव्हा धाकटी बहीण त्यांना ते दागिने द्यायची. ते दागिने एखाद्या मारवाड्याकडे घेऊन रामजी जायचे, तिथं गहाण ठेवायचे. त्या गहाण ठेवल्यानंतर जे पैसे मिळायचे त्यातून ते पुस्तक खरेदी करायचे आणि ते पुस्तक बाबासाहेबांना द्यायचे. जेव्हा पेन्शनचा पैसा येईल तेव्हा ते परत दागिने गहाण ठेवलेले ते सोडवायचे आणि परत आपल्या लेकीला नेऊन द्यायचे. हा क्रम काही एकदा घडलेला नाही आहे. तुम्ही जर त्यांचे जे चरित्रकार आहेत जेवढे काही, त्यांनी अनेकदा ते नोंदवलेलं आहे की हा त्यांचा नित्याचा क्रम झालेला आहे. पण बाबासाहेब आत्याकडे राहिल्यामुळे, आत्यासुद्धा एक करारी होती, रुबाबदारपणा तिच्या अंगी होता. तिला सगळे घाबरायचे, तिचं सगळं ऐकायचे. ते ऐकत असताना बाबासाहेब मात्र प्रचंड लाडात वाढले. खोडकर पण होते, लाडात पण वाढलेले होते. त्यांनी लाडात वाढलो याचं एक उदाहरण दिलं. ते म्हणायचे की माझे वडील मला नवं कोरकरीत मागितलेलं पुस्तक आणून दिल्यानंतर माझ्या डोक्याला तर चपचपीत तेल लावलेलं असायचं. मी बऱ्याचदा ते पुस्तक वाचून झालं की रात्री तेल लावलेलं असल्यामुळे तेच पुस्तक डोक्याखाली घ्यायचं आणि तिथं झोपायचो. आणि त्या पुस्तकाची दुर्दशा होणार याची मला किंचितही माहिती नसायची. इतकं काही मला लगाव त्या पुस्तकाबद्दल नव्हता. परंतु नंतर जेव्हा चेर्नी रोड गार्डनच्या वाचनालयामध्ये जेव्हा ते पुस्तक वाचायला जायचे तेव्हा मात्र त्यांच्या त्या ग्रंथांबद्दलचं प्रेम वाढत गेलं. आणि मग शाळेच्या अभ्यासापेक्षा अवांतर पुस्तकं ते जास्त वाचायला लागली. तिथेच त्यांची 3-4 दिवसामध्ये केळुस्कर गुरुजींचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. तिथं भेट झाली, दोघांची चर्चा झाली. पुस्तकं कोणती आणि कशी वाचावीत हे केळुस्कर गुरुजींनी त्यांना सांगितलं. ते एलिफिन्स्टन विद्यालयात होते, तिथं ते 10वी पास झाले बाबासाहेब. दलित प्रवर्गातला किंवा मागास जातीतला पहिला दलित विद्यार्थी 10वी पास झाला, मॅट्रिक पास झाला. हा त्यांच्या समाजातील पहिला विद्यार्थी होता. त्या चाळीतल्या सगळ्या लोकांना असं वाटलं की यांचा आपण सत्कार केला पाहिजे. केळुस्कर गुरुजींना पण वाटलं. केळुस्कर गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला आणि केळुस्कर गुरुजीनं त्या सत्कार समारंभामध्ये त्यांना स्वलिखित गौतम बुद्धाचं पहिलं पुस्तक त्यांच्या संग्रहासाठी दिलं, भेट म्हणून दिलं. आणि इथून त्यांचा खऱ्या अर्थाने पुस्तक प्रेमाचा प्रवास सुरू झाला. तिथेच त्यांना स्वतःची एक महत्त्वाकांक्षा निर्माण झाली की माझ्याकडे स्वतःच्या मालकीची स्वतःची अशी पुस्तकं माझ्या संग्रही असावीत. आणि ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून तिथून पुढे त्यांची वाटचाल झालेली आपल्याला दिसून येते. आणि ही वाटचाल गौतम बुद्धांचा धम्म आणि त्या गौतम बुद्धाचा जो धम्म आहे त्याचा धम्म त्याच्या शेवटानं झालेली आपल्याला दिसून येते. ते या मधला जो प्रवास आहे दोन्हीचा, हा दोन्हीचा प्रवास मात्र अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांना या दरम्यान वाचनाची प्रचंड भारी नाद लागलेला होता. त्यांनी हे त्याचं कबूल केलेलं आहे. आणि हे आपल्याला जेव्हा लक्षात येतं जेव्हा ते कोलंबिया विद्यापीठामध्ये सयाजीराव गायकवाडांच्या किंवा नंतर विदेशातल्या शिक्षणासाठी छत्रपती शाहू महाराजांनी जेव्हा त्यांना शिष्यवृत्ती दिली आणि त्यातून जे शिक्षणासाठी परदेशात गेले, त्यातलं कोलंबियाचं सुद्धा एक उदाहरण अत्यंत महत्त्वाचं आहे. कोलंबिया विद्यापीठ हे जगातल्या नामांकित विद्यापीठापैकी आजही एक विद्यापीठ आहे. भारत तसा वास्तविक पाहता नालंदा आणि तक्षशिलाचा वारसा सांगणारा एक दैदिप्यमान इतिहास असलेला भारत देश जगातून जगभरातून भारतामध्ये त्या काळामध्ये विद्यार्थी शिक्षणाला येत होती. आता अलीकडच्या कालखंडामध्ये किंवा गेल्या 100-200 वर्षामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये शिकायला जातात. तसं ते कोलंबिया विद्यापीठ आज आपल्याकडे टॉप 200 युनिव्हर्सिटीमध्ये भारतातली एकही युनिव्हर्सिटी नाही आहे. ही एक खंत आहे की बाबासाहेबांसारखा एक महामानव या देशामध्ये निर्माण झाला आणि त्यांच्या देशामध्ये आपण टॉप युनिव्हर्सिटीसारखं युनिव्हर्सिटी तयार करू शकलो नाही. त्यांच्या कल्पनेतली ही एक खंत मला अशी वाटते. जेव्हा ते न्यूयॉर्कला शिक्षणासाठी गेले ते स्वतः कबूल करतात की मला सुरुवातीला अभ्यासामध्ये एवढा इंटरेस्ट किंवा रस वाटला नाही, परंतु माझ्या जेव्हा लक्षात आलं की मला जी शिष्यवृत्ती मिळाली, माझा जो समाज, माझ्या देशातला जो समाज आहे त्यांच्यासाठी मला काही केलं पाहिजे, म्हणून मी इथं वेळ आणि पैसा वाया घालवला नाही पाहिजे, अशी जेव्हा त्यांना एक 2-3 महिन्यानंतर जाणीव झाली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की मग तिथून पुढे त्या
युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये तासन तास ते वाचायला बसायचे. आणि ते स्वतः कबूल करतात, शंकरराव खरातांनी जी आत्मकथा लिहिली आहे बाबासाहेबांची, त्याच्यामध्ये ते कबूल करतात की मी इथे त्या लायब्ररीमध्ये तासन तास कंटिन्यू वाचत बसायचो, 18 तास अभ्यास करायचो. नंतर त्यांनी असं सांगितलं 40च्या नंतर की मी परदेशात असताना 24 तासापैकी 21 तास अभ्यास केलेला आहे. हे एक दिवसाचं उदाहरण नाही मित्रांनो. आपण जसं काल 14 तास अभ्यास केला ना, तुम्ही काल वाचन केलं, खरं तर तुम्ही सगळे अभिनंदनास पात्र आहात. असाच पायंडा तुम्ही कंटिन्यू पाडा. जर 14 तास आता रोज करू नाही शकलात, पण किमान रोज 5 ते 6 तास तरी आपण अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतंय. या बाबासाहेबाच्या जयंतीच्या निमित्ताने आपण प्रेरणा घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर ते स्वतः सांगतात की मी वयाच्या 40च्या अगोदर 24 तासापैकी 21 तास अभ्यास करायचो आणि 40 ओलांडल्यानंतर मी 18 तास अभ्यास केलेला आहे. याचा परिणाम असा झाला की माझी स्मरणशक्ती अत्यंत तल्लख झाली, दांडगी झाली. कोणत्या पुस्तकात कितव्या पानावरती कोणता संदर्भ आहे हे मला अगदी तोंडपाठ असे. हे बाबासाहेबांनी सांगितले, मी नाही. आणि असंख्य ग्रंथ वाचायचे. ह्या फावल्या वेळामध्ये ते कोलंबियात असताना किंवा न्यूयॉर्कमध्ये असताना त्यांना पुस्तक संग्रहाचा जो नाद लागलेला होता. मग तिथं तुलनेने जी जुनी पुस्तकांची दुकानं होती, कारण नवी पुस्तकं विकत त्यांना घ्यावी वाटत होती. तुम्ही जर त्यांचा संग्रह बघितला, आजही आपल्या मिलिंद महाविद्यालयामध्ये त्यांनी दान केलेली असंख्य पुस्तकं आहेत. मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये त्यांनी अख्खी लायब्ररी जी दान केली आहे, तिथे त्यांची सगळी पुस्तकं आहेत. ती जर बघितली तर त्याची जी बांधणी आहे, त्यांच्या ज्या विशिष्ट आकाराची आहेत, ती अत्यंत महत्त्वाची पुस्तकं आहेत. पण सुरुवातीच्या कालखंडामध्ये पैसा नसल्यामुळे त्यांनी काय केलं, जुनी पुस्तकं विकत घेतली. जवळपास कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना 2000 पुस्तकं त्यांनी विकत घेतल्याची नोंद त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि मग नंतर त्यांनी ती आपल्या मित्राकरवी भारतामध्ये पाठवली. त्यांनी एक खंत पण व्यक्त केली की मी जी मित्राकरवी भारतामध्ये ग्रंथ पाठवलीत त्यातली फारशी मला सगळ्याच्या सगळी मिळाली नाहीत, पण थोडीफार मिळाली. कारण ते तिथूनच लंडनला पुढच्या शिक्षणासाठी गेल्याची नोंद आपल्याला आढळून येते. तिथं लंडनला गेल्यानंतर 8 वर्षाचा अभ्यासक्रम, तुम्हाला माहीत आहे भावांनो आणि बहिणींनो, की 8 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी 2 वर्ष 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. का केला त्याचं कारण सांगितलं की माझ्याकडे वेळ नव्हता आणि माझ्याकडे शिक्षणासाठी पुरेसा पैसा नव्हता. कारण हे सगळं शिक्षण कोणाच्या शिष्यवृत्तीच्या वरती चालायचं, तर सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज हे 2 राजे स्वतःचं उत्तरदायित्व आणि एखाद्या समाजाप्रती, एखाद्या ज्ञानीपुरुषाप्रती आपलं योगदान काय असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे 2 राजे आहेत. आणि त्यांनी ती मदत केलेली आपल्याला लक्षात येते. म्हणून त्यांनी या कालखंडामध्ये, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, त्यांना कधीही कंटाळा आला नाही वाचनाचा, कधीच कंटाळा नाही आला. आपल्याकडे बघा, आजही आपल्याला थोडासा कंटाळा आला की आपल्याला चहा प्यावा वाटतो, काहीतरी खावा वाटतं, थोडा फेरफटका मारून यावं वाटतं. जर मोठी मंडळी असतील तर बऱ्याच वेळा गुटखा खातात, तंबाखू खातात, सिगारेट पितात. पण बाबासाहेबाला असं कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. त्यांना पुस्तक वाचत असताना कधीही कुठल्याही प्रकारचा कंटाळा येत नसे. मग एकदा लंडनहून परत येत असताना, जेव्हा ते बॅरिस्टर होऊन परत भारतामध्ये येत होते, तेव्हा त्यांच्यासोबत जवळपास 25 गोण्या, काही जणांनी त्याला 24 पेट्या म्हटले, काही जणांनी 14 ट्रंक असा उल्लेख त्या वेगवेगळ्या चरित्रांमध्ये केलेला आहे. तर 25 गोण्या एका जहाजामध्ये त्यांनी पाठवून दिल्याची नोंद आहे. परंतु ते जहाज काही कारणास्तव त्याच्यात काही बिघाड झाला आणि ते बुडालं. ते बुडाल्यानंतर बाबासाहेबांना जे दुःख झालं ते परम दुःख होतं आणि प्रचंड ते रडल्याचं एक उदाहरण आपल्याला त्या काळात येते की एवढा मोठा ग्रंथसाठा त्यांनी जमवला आणि ते डुबला. त्याच्यातून त्यांना ते दुःख झालं, ते रडले. ही बातमी जशी सयाजीराव गायकवाडांना कळते तसे सयाजीराव गायकवाड निरोप पाठवतात बाबासाहेबांकडे की कोणती पुस्तकं बुडाली त्याची यादी पाठवा. आणि सयाजीराव गायकवाडांनी ती सगळी पुस्तकं पुन्हा बाबासाहेबांना उपलब्ध करून दिल्याची नोंद इतिहासात आहे. आज असे राज्यकर्ते आपल्या भारतामध्ये बघायला मिळतात का? म्हणून या बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की एवढी सुंदर इमारत, एवढी सुंदर लायब्ररी, एवढी सुंदर अभ्यासिका
आणि इथे व्याख्यानांचे किंवा विविध उपक्रम या ठिकाणी घेतले जात आहेत. म्हणून ही कन्नडसाठी एक अभिमानास्पद आणि आपल्या उन्नतीसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा कोलंबियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत होते तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, भारतीय वर्तमानपत्रातून तिथे त्यांनी वाचायला मिळालं आणि त्यांना लक्षात आलं की भारतामध्ये 1913 साली मेहतांचं आणि गोखलेंचं स्मारक बनवत आहेत. स्वातंत्र्य सेनानी मेहता आणि यांचं स्मारक काय बनवत आहेत तर त्यांचा पुतळा उभारून. जेव्हा बाबासाहेबांना हे कळालं तर त्यांनी संपादक बॉम्बे क्रॉनिकलला पत्र लिहून तिथून कळवलं आणि महोदय त्याच्यामध्ये सांगितलं की आपल्या भारतीय वर्तमानपत्रातून मला अमेरिका इथे असं कळालं की आपल्या भारत देशामध्ये या 2 सेनानींचं स्मारक पुतळा उभारून बनवत आहेत. हे स्मारक त्यांच्या लौकिकास पात्र नाही आहे, त्यांचा योग्य सन्मान नाही आहे असं मला वाटतंय. म्हणून त्यांचा सन्मान करायचा असेल तर मुंबईमध्ये असं सार्वजनिक वाचनालय त्या काळामध्ये एवढं फारसं उभं नव्हतं आणि जे प्रायव्हेट फंडातून जे उपलब्ध होतं ते सुद्धा व्यवस्थितरित्या चालत नाही आहे याची जाणीव त्यांना होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये उत्कृष्ट असं भव्य दिव्य वाचनालय उभं करावं आणि त्या वाचनालयाला सर मेहता सार्वजनिक वाचनालय असं नाव द्यावं, तरच त्यांचा खऱ्या अर्थाने गौरव होईल. कारण भारतातली मुंबई ही बौद्धिक लोकांची एक शहर आहे आणि संपूर्ण देशाचा विकास ह्या बुद्धिमत्तेवर किंवा बौद्धिक जोरावरती होतो, त्या देशाची उन्नती त्याच्यावरती होते. म्हणून मुंबईसारख्या शहराला सार्वजनिक वाचनालयाची खूप मोठी आवश्यकता आहे. तसं या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या त्यातील जनतेला मला हे सुचवायचं आहे आणि आपला भारतातील विद्यार्थी असं म्हणून त्यांनी ते पत्र संपवलेलं आहे. म्हणजे परदेशात राहून भारतामध्ये ग्रंथालय असावीत असं त्यांना वाटत होतं. आणि मग तुम्ही बघा आजही आपल्याकडे उरूस असतो, कन्नडला उरूस भरतो की नाही, आत्ताच मला वाटतं झाला. यात्रा भरतात, मला वाटतं करंजखेडला आत्ताची यात्रा चालू आहे वाटतं किंवा झाली असेल. आपल्या कन्नड तालुक्यात बऱ्याच ठिकाणी यात्रा असतात, उरूस असतात, जत्रा असतात. तिथं काय काय बरं असते हे सांगायची गरज नाही. तुमच्या डोळ्यात चित्र निर्माण झालं असेल किंवा मनामध्ये चित्र निर्माण झालं की वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या, वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ सगळं असते, बरोबर की नाही. तिथं कधी पुस्तकाचं दुकान लागले का हो? नाही. तुम्ही 6 डिसेंबरला चैत्यभूमीला जा, दादरला जा, दसऱ्याला नागपूरला दीक्षाभूमीला जा, तिथं काय असते? सगळ्यात जास्त पुस्तकांचे स्टॉल असतात. जागोजाग पुस्तकं लावून खाली सतरंजी अंथरून त्याच्यावरती पुस्तकं ठेवून लोक ओरडून ओरडून पुस्तकं विकतात. तुम्हाला माहीत आहे का त्या दीक्षाभूमीवरती, त्या चैत्यभूमीवरती दरवर्षी 50 कोटींची पुस्तकं विकतात. किती कोटींची? 50. या वर्षीचा आकडा होता 50 कोटींचा. हे का बरं झालं दीक्षाभूमीवरती आणि चैत्यभूमीवरती? आणि आपण तुलनेने ज्या जत्रेत, यात्रेत, उरसामध्ये जातो तिथं काय आणतो? हे जसं तिथं 50 कोटींची पुस्तक विक्री होते, हा जे पुस्तक खरेदी करतात त्यांनी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानलेला आहे. तो आदर्श त्यांनी स्वीकारलेला आहे. मी एकदा 6 डिसेंबर 2006ला मुंबईला पुस्तक विक्रीसाठी गेलो होतो. शिक्षक झाल्यावर सुद्धा गेलो होतो सर, करंजखेडला शिक्षक होतो. माझा अनुभव सांगतो. मी अशीच एक सतरंजी टाकली आणि अनेक पुस्तकं मी ओरडून ओरडून विकायचो. माझ्याकडे एक अडाणी निरक्षर एक म्हातारी आली आणि म्हणे, बाबासाहेबांचं पुस्तक नाही का हो तुमच्याकडे? मी म्हटलं आहे ना आजी. म्हणे कुठे दाखवा बरं. मी त्यांना 2-4 दाखवली पण त्याच्या बाबासाहेबांचा फोटोच नव्हता. त्यांना विश्वासच बसत नाही बाबासाहेबांचं पुस्तक आहे. मला म्हणे तसं नाही, बाबासाहेबांचा फोटो असलेलं पुस्तक दाखवा. मग मला आजही ते पुस्तक आठवतं. आंबेडकरवादाचे खरे शत्रू कोण? सिद्धार्थ जगदेव हे धुळ्याचे, त्यांनी लिहिलेलं होतं. मग ते पुस्तक काढलं, त्यांना दाखवलं. इतका आनंद झाला त्या बाईला. मी चेहऱ्यावर आजही मला तो आनंद दिसतो. तिनं घेतलं. म्हणे किती रुपयाला? ते 30 रुपयाला पुस्तक होतं त्यावेळेस. तिनं लगेच मला 50ची नोट काढली.
मी काय केलं, मला वाटलं आता ह्या गरीब दिसते, घरची अडाणी दिसते, म्हणून मी तिचे 20च घेतले आणि तिला 30 वापस दिले. ती म्हणते भाऊ तुम्ही तर 30 सांगितले आणि 20 कसं काय? नाही म्हटलं राहू दे तुम्हाला डिस्काउंट. तिला परत आनंद झाला की बाबासाहेबांचं पुस्तक 30 रुपयाचं मला 20 रुपयामध्ये मिळालं आणि ती गेली. जाता जाता पुन्हा बोलवलं मी तिला, म्हणलं का हो आजी, हे तुम्हाला तर वाचता येत नाही असं तुम्ही म्हणालात बोलता बोलता, हे पुस्तक कोणासाठी घेऊन चालला? तर ती म्हणे माझ्या नातवाला कामी येईन ना. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही तुलनेनं यात्रे जत्रेला उरसाला जातो तेव्हा काय आणतो? खेळण्या आणतो, बांगड्या आणतो, टिकल्या आणतो, हार आणतो, प्रसाद आणतो. आणा हो, पण त्याच्यासोबत एखादं पुस्तक पण आणा. कारण ज्या केळुसकर गुरुजींनी स्वलिखित गौतम बुद्धाचं चरित्र दिलं आणि तिथून बाबासाहेबांचं पूर्ण आयुष्य बदललं, ज्या रामजी आंबेडकरांनी बाबासाहेबांचा पुस्तकांचा हट्ट पुरवला, तिथून अख्खा भारत देशाची बदलाची एक प्रेरणा तिथून निर्माण झाली, असे अनेक किस्से बाबासाहेबांच्या आयुष्यात दिसतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला या निमित्तानं तुम्हाला सांगायची आहे. आपण सगळे परीक्षार्थी आहोत का विद्यार्थी आहोत? आपल्याला सगळेजण विद्यार्थी म्हणतात, विद्यार्थी विद्यार्थिनी. विद्यार्थीमध्ये आणि परीक्षार्थीमध्ये काय फरक आहे? परीक्षार्थी म्हणजे काय? परीक्षेपुरता अभ्यास करायचा आणि पास व्हायचं. आणि विद्यार्थी म्हणजे आयुष्यभर अभ्यास करतो. विद्यार्थी म्हणजे आयुष्यभर कोणता अभ्यास, म्हणजे जो शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये जो अभ्यासाची पुस्तकं आहेत त्याच्या व्यतिरिक्त अवांतर जो पुस्तक वाचतो त्याला आपण काय म्हणतो? विद्यार्थी म्हणतो. बरोबर की नाही? मग बाबासाहेबांचं ग्रंथप्रेम किती होतं विलक्षण. तुम्हाला एक उदाहरण सांगतो अजून एक. त्यांनी जी महाविद्यालय स्थापन केली होती औरंगाबाद आणि मुंबईमध्ये, तर त्यांचे जे ग्रंथपाल होते, प्राचार्य होते, त्यांच्याकडे सातत्याने यायचे आणि त्यांनी जे प्राध्यापकांबद्दल वाचनाची जी अनास्था आहे ती त्यावेळेससुद्धा त्यांना चिंतित करून गेली. आजही चिंता करण्यासारखीच आहे, असं फारसं वेगळं चित्रण काय आपल्याला बघायला मिळत नाही, पण त्यांना ती चिंता करण्यासारखी वाटली आणि त्यांनी प्राचार्यांना आणि ग्रंथपालांना सूचित केलं. सर मोरे सर खूप सुंदर उदाहरण आहे. त्यांनी सांगितलं की आपल्या महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना ग्रंथालयातली किती पुस्तकं वाचली याचा सिनॉप्सिस सादर केल्याशिवाय त्यांना वेतनवाढ देऊ नका. म्हणजे स्वतः तर पुस्तकं वाचली पण इतरांनीही पुस्तकं वाचावीत यासाठी प्रेमाने पण सांगितलं. जेव्हा प्रेमानं आपलीच लोकं ऐकत नाहीत तेव्हा त्यांना धमकीवजा सल्ला पण त्यांनी दिलेला आहे. हा सल्लासुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे स्वतःच पुस्तकं वाचावी असं त्यांना वाटायचं का? नाही, इतरांनी पण ती पुस्तकं वाचावीत. त्यांचा जो अनेक त्यांचे कोटेशन अत्यंत महत्त्वाचे आहेत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. याचा अर्थ आजकाल कोणाला कळते की नाही हाच मला प्रश्न पडतो. शिका म्हणजे काय? शाळेत जा एवढंच म्हणायचं होतं त्यांना. मग काय म्हणायचं होतं? ज्ञान प्राप्त करा. बरोबर आहे की नुसतं शाळेत जा आणि परीक्षेपुरतं अभ्यास करून वाचन करा किंवा एवढंच शिका असं त्यांना म्हणायचं नव्हतं. तर काय शिका हे सांगायचं होतं. तर तुम्ही संबंध भारताच्या उन्नतीसाठी, मागासलेल्या उपेक्षित लोकांसाठी, भारतातलं राजकारण असो, सांस्कृतिक कारण असो, अर्थशास्त्र असो, कायदा असो, राज्यशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, मानववंशशास्त्र असो किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी आहेत त्या संदर्भाने तुम्ही शिकलं पाहिजे, स्वतः ज्ञानी झालं पाहिजे आणि देशाला घडवण्यासाठी ते ज्ञान कामी आलं पाहिजे. अशा पद्धतीचं तुम्ही शिक्षण घ्यावं असं त्यांना अपेक्षित होतं. संघटित व्हा म्हणजे काय? आजही संघटित होतात लोक. बरोबर की नाही? कॉलेजमध्ये सुद्धा ग्रुप असतात विद्यार्थ्यांचे, मित्रांचे ग्रुप असतात, शाळेमध्ये पण मैत्रिणींचे ग्रुप असतात. बरोबर आहे की नाही? सगळेजण संघटित होतात. मग बाबासाहेबांनी संघटित व्हा म्हणजे काय? त्यांनी उदाहरण, त्यांचं म्हणणं असं होतं की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांनी संघटित झालं पाहिजे. एकट्याचा समजा माझ्या एकट्यावर अन्याय झाला तर मी संघटित होऊन उपयोग नाही. तर माझ्यासारखे जेवढे अन्याय माझ्यावर जसा अन्याय होतो तसे अन्याय होणाऱ्यांनी सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे. त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता, समजा मालक आणि कामगार यांचं संघटन झालं तर चालेल का?
बाबासाहेबांना अपेक्षित होतं का मालक आणि कामगाराचं संघटन? नाही आहे. फक्त कामगारांचंच संघटन असावं असं वाटत होतं. नाही तर आपल्याकडे असते चालक मालक संघटना असते की नाही. मग मालकानं अन्याय केला तरी सहन करायचा, कारण चालक काही करू शकत नाही मालकाच्या विरोधात. तर त्यांना अपेक्षित होतं की ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांनी संघटित झालं पाहिजे. आणि त्यांच्या या सुभाषितातला सर्वात महत्त्वाचा शब्द काय आहे? संघर्ष करा. संघर्ष कोणाच्या विरोधात करायचा आहे? आता समजा एक वाघ आहे समोर आणि बाकी सगळ्या बकऱ्या आहेत, तर ह्या बकऱ्यांनी काय झालं पाहिजे? संघटित झालं पाहिजे. कोणाच्या विरोधात? वाघाच्या. नाही तर हे वाघ तर एकेकाला खाऊन टाकेल ना. पण तुम्ही डिस्कवरी चॅनलमध्ये बघितलं असेल, अनेक म्हशी, अनेक गायी, अनेक बकऱ्या जर एकत्र आल्या तर वाघाची सुद्धा त्या शिकार करू शकतात. डिस्कवरीमध्ये बघितलं असेल तुम्ही. किंवा आपण ते लाकूड तोड्याचे उदाहरण देतो त्या मोळीचं. एक काठी असेल तर लगेच मोडते, पण अनेक काठ्या असतील तर मोडते का? नाही आहे. म्हणून अन्यायाच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी तुम्ही संघर्ष केला पाहिजे असं त्यांनी उदाहरण दिलं. तुम्हाला सांगतो अजून एक महत्त्वाचं उदाहरण त्यांच्या ग्रंथप्रेमाच्या परिणामांचं देतो. त्याचे जगभर काय परिणाम झाले आणि त्यातून राष्ट्रप्रेम कसं निर्माण झालं. तर एकदा काही भारतीय लोक, विशेषतः आमच्या हिंदी विषयाचे लोक जापानला गेले. एक आंतरराष्ट्रीय हिंदी संमेलन तिथे जापानमध्ये भरलं होतं. तर एक साहित्यिकांची टीम जापानमध्ये गेली आणि तिथे एका कॉलेजच्या समोर एक चौक होता. आपल्याकडे पण कन्नडला कॉलेज आहेत, औरंगाबादला कॉलेज आहेत. कॉलेजमध्ये भांडणं होतात की नाही? होतात. आता तुम्हाला माहीत नसतील पण अनुभव पेपरमध्ये वाचला असेल तुम्ही. तर कॉलेजमध्ये सुद्धा भांडणं होतात. तसेच जापानमधल्या एका कॉलेजच्या समोर चौकामध्ये 2 तरुणांच्या गटामध्ये जोरदार भांडण सुरू झालं आणि प्रचंड शिव्या देत होते, रागाने लालबुंद झालेले होते. आणि आता हे शिव्या देत असताना, रागाने लालबुंद झालेले असताना ते हमरीतुमरीवर आले. आता काही वेळात मारामारी सुरू होणार. तितक्या दोन्ही गटाच्या काही म्होरक्यांनी पटकन गाड्यावरती जाऊन लाठ्या काठ्या आणल्या. आता मात्र अनेक तरुण एकमेकाला मारणार, अनेकांची डोकी फुटणार, हातपाय मोडणार अशी स्थिती निर्माण झालेली होती. आणि अशाच वेळामध्ये तिथून त्या महाविद्यालयाचा एक प्राध्यापक त्या भांडणाजवळून जात होता. त्याला प्रश्न पडला की आता ही भांडणं कशी थांबवावीत. प्रचंड लालेलाल झालेले, रागात असलेले हे 2 तरुणांचे टोळके आणि कोणत्याही क्षणी आता यांना थांबवलं नाहीत तर हे रक्ताच्या थारोळ्यात पडणार अशी स्थिती. पोलिसांना बोलवलं तर 15-20 मिनटं, अर्धा तास लागेल. आता काय करावे त्याला सुचेना. आणि मग तो सोडवायला मध्ये जाऊ तर एखादी काठी माझ्या डोक्यात बसायची आणि मीच मृत्युमुखी पडायचो किंवा रक्ताच्या थाळ्यात पडायचो. अशी एक अवस्था झालेली असताना त्याला एक पटकन आयडिया सुचली आणि तो जिथं काही बगे पण उभे होते, आपल्याकडे पण भरपूर बगे असतात, तसे तिथे बगे होते आणि तिथं गेले आणि उंच आवाजामध्ये त्यांनी जापानचं राष्ट्रगीत सुरू केलं. उंच आवाजामध्ये जापानचं राष्ट्रगीताचे शब्द त्या दोन्ही गटाच्या कानावरती पडताच त्यांच्या हातातल्या लाटाखाट्या खाली पडल्या आणि स्तब्ध आणि शांत राष्ट्रगीत होईपर्यंत ते उभे राहिले. राष्ट्रगीत संपलं. दोन्ही तरुणांनी एकमेकाच्या हातात हात घेतले, गळ्यात गळे घेतले आणि 2 दिशेने दोन्ही गट चालून गेले. मग इथून भारतातून जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यातले एक जण तिथं होता. त्यांना कमाल वाटली, हे कसं काय झालं. मग त्यांनी प्रश्न केला की हे कैसे हुआ, हे का झालं. तर त्यांनी सांगितलं हे का घडलं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या आदर्श विचारधारेमुळं आम्ही हे घडवू शकलो असं त्यांनी त्या ठिकाणी. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याची आणि त्यांच्यावरची पुस्तकं आमच्या शाळा महाविद्यालयातून आणि विद्यापीठातून शिकवली जातात. मग मला पण प्रश्न पडला हे सांगितल्यानंतर, जर कन्नडमधल्या किंवा औरंगाबादमधल्या एखाद्या कॉलेजच्या समोर 2 जातीमध्ये, 2 धर्मामध्ये जर अशी भांडणं लागली, आत्ता लागली होती रामनवमीला, दंगल झाली होती औरंगाबादला, आणि तिथं जर मोरे सरांनी किंवा माझ्यासारख्या सरांनी किंवा कांबळे सरांनी
राष्ट्रगीत म्हटलं असतं का हो, ती दंगल थांबली असती का? किती उंच आवाज लाऊडस्पीकर म्हटलं असतं तरी दंगल थांबली असती का? नाही थांबली. याची खात्री आहे आम्हाला की आम्ही राष्ट्रगीत नाही, राष्ट्रगीताचा बाप म्हणू देत, नाही तर पोलीस नाही मिलिटरी येऊ देत, तरी दंगल थांबणार नाही. याचं कारण काय आहे? तर या भारताला दैदिप्यमान वारसा असताना सुद्धा तो वारसा आम्ही शाळा महाविद्यालयातून शिकवला नाही. म्हणून बाळासाहेब पवार हे सार्वजनिक वाचनालय व्याख्यानमालेच्या माध्यमातून असे विचार पेरते, म्हणून ते पुन्हा एकदा अभिनंदनास पात्र आहेत. तुम्हाला बाबासाहेबांचं अजून एक हे सुभाषित आहे, ते खूप परिचित आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बघा, पाठ आहेत आपल्या मुलांना. पण आता मला सांगा, शिक्षण नावाच्या वाघिणीच्या दुधामध्ये जर पाणी टाकून पिलं तर माणूस गुरगुरेल का हो? मग मला सांगा, शिक्षण नावाच्या वाघिणीच्या दुधात पाणी टाकतो की नाही? आपण टाकतो की नाही? कॉपी म्हणजे काय? कॉपी आहे का नाही? आपल्या मानसिक बापू सरांनी फार वर्षापूर्वी एक प्रयोग केला होता. मला आठवतं, मी तेव्हा करंजखेडलाच होतो. ते करंजखेडला पण आले होते गाडी घेऊन कॉपी मुक्ती अभियानाचा. प्रचंड विरोध केला ना हो कन्नड तालुक्यातल्या लोकांनी. केला का नाही? म्हणजे आपणच आपलं किंवा आपणच आपल्या मुलामुलींचं भवितव्य कॉप्या करून काय करतो? धोक्यात घालतो. कॉप्या करून काय आपलं व्यक्तिमत्व घडते का? नाही घडत. म्हणजे कॉपी ही समाजाला लागलेली कीड आहे. मध्ये आपल्या औरंगाबादचे शिक्षणाधिकारी होते बी चव्हाण साहेब, ते आता नाशिकला शिक्षण उपसंचालक म्हणून गेलेत. त्यांनी पण उपक्रम राबवला होता कॉपीमुक्त अभियानाचा. त्यांनी प्रामाणिकपणे एकट्याने विचाराने खूप प्रयत्न केला, पण शेवटी एकटा कुठपर्यंत पुरणार? कारण संघटित व्हावं लागतंय. कारण ज्यांना ज्यांना वाटते कॉपी होऊ नये असे सगळेजण एकत्र आले तर नक्कीच मला वाटते कॉपी ही थांबवू शकते. तर कॉपी ही समाजाला लागलेली कीड आहे. आणि तुम्ही मध्ये बी चव्हाण साहेबांनीच एक लेख लिहिला होता, वर्तमानपत्रात पण आला आणि सोशल मीडियातून भरपूर व्हायरल झाला. सर मोरे सरांना मला वाटतं माहीत असेल. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, दक्षिण आफ्रिकेमधील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरचं होतं ते, एखाद्या देशाला नष्ट करायचं असेल तर त्या देशावरती अणुबॉम्ब किंवा क्षेपणास्त्र डागण्याची आवश्यकता नाही, तर त्या देशाची शिक्षण व्यवस्था खिळखिळी करा, कॉपी करण्याची मोकळीक द्या, तो देश आपोआप बर्बाद होतो. भारतात काय घडते आता? कॉपी काय कन्नड तालुक्याला लागलेला रोग नाही, अख्ख्या महाराष्ट्रालाच लागला आहे रोग. म्हणजे पहिल्या वर्गापासून ते उच्च शिक्षणापर्यंत कॉपी चालते. म्हणून मी पुन्हा सांगतो या माझ्यासमोर उपस्थित असलेल्या भावांना आणि बहिणींना, आज शपथ घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने की मी इथून पुढे बाबासाहेबांसारखा ज्ञानपिपासू बनेल आणि आयुष्यात उभ्या आयुष्यात एकदाही कॉपी करणार नाही. आणि मी माझं व्यक्तिमत्व असं बर्बाद होऊ देणार नाही. कारण कॉपी आपल्याला पंगू बनवते, अपंग बनवते. कळते ना तुम्हाला? दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं, ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही. आमच्याकडच्या पोरांना 10वीपर्यंत येईपर्यंत आमचं ध्येय काय आहे, आमचा गोल काय आहे, आमचा एम काय आहे, आम्हाला काय बनायचं आहे, हे काही त्यांनी ठरवलेलं नसतं. 12वीला मार्क पडल्यावर बघू, 10वीला मार्क पडल्यावर जास्त पडले तर सायन्स घेऊ, थोडे कमी पडले तर कॉमर्स घेऊ, आणि अजून थोडे कमी पडले तर आर्ट्स घेऊ. म्हणजे आमचं असं काही ठरलेलं नसते. 12वीला मार्क पडल्या पुढच्या वाटा बघू, तर तसं नसते. मला सांगा, जिस गाड़ी को दिशा नहीं है, जिस गाड़ी को ड्राइवर नहीं है, उस गाड़ी में आप बैठना पसंद करेंगे? म्हणजे तुम्हाला तुमच्या मामाच्या गावाला जायचे, कन्नडच्या बसस्टँडला गेलात, भरपूर एसट्या उभ्या आहेत, कोणत्याही गाडीत जाऊन बसला, चालेल का? नाही चालणार. ज्या गाडीला ड्रायव्हरच नाही तिकडे ती डेपोमध्ये, तिच्यात जाऊन बसलात, चालेल? तुम्हाला अपेक्षा असलेल्या ध्येयाच्या ठिकाणी तुम्ही पोहोचणार का? नाही पोहोचणार.
मग जीवनाची सुद्धा एक गाडी आहे. जन्मल्यापासून तुम्ही ती धावायला सुरुवात केलेली आहे. आपल्या जीवनाच्या गाडीमध्ये आपले आईवडील पेट्रोल डिझेल टाकतील. पेट्रोल डिझेल म्हणजे काय? आईवडील पेट्रोल डिझेल टाकतात आपल्याकडे, म्हणजे काय? जेवण देतील. आपण आजारी पडलो तर आपल्याला दुरुस्त करतील डॉक्टरकडे नेऊन. म्हणजे आपल्याला पेट्रोल डिझेल देतील, आपण आजारी पडलो तर दुरुस्त करतील. पण दिशा द्यायचं काम कोण करेल? शिक्षक करेल. पण ज्या दिशेने तुम्हाला गाडी चालवायची आहे त्या दिशेमध्ये काही गतिरोधक आहेत का, खड्डे आहेत का, काही वळणं आहेत का, जंगलं आहेत का, काय काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तकं मदत करणार आहेत. ते हिंमत देणार आहेत, ते ऊर्जा देणार आहेत. म्हणून आपल्याला आपल्या जीवनाची गाडी कुठे न्यायची आहे, कुठे थांबवायची आहे, हे आपल्याला ठरवायचं आहे. कारण आपल्या जीवनाच्या गाडीचे ड्रायव्हर हे आपणच आहोत, दुसरे कोणी नाहीत. आपली गाडी दुसरा कोणी चालवणार नाही. म्हणून लक्षात घ्या, प्रतिभा ही जन्मजात नसते. आपल्याकडे अनेकदा सांगितलं जातं की प्रतिभा ही जन्मजात असते. मला सांगा, असं म्हणणाऱ्यांना विचारावर की बाबासाहेब काय जन्मजात सिम्बॉल ऑफ नॉलेज होते का? महामानव होते का? किंवा काही आता डॉक्टर जन्माला आला असं आपण म्हणतो का? पण आता डॉक्टर मृत्युमुखी पडला किंवा एखादा विचारवंत मृत्यू पडला, असे अनेक उदाहरणं आपण ऐकतो. पण जन्मल्याची उदाहरणं आहेत का? तशी नाही आहे. म्हणून आपल्याला आपली प्रतिभा, आपली हुशारी, आपलं नॉलेज या पृथ्वीवरती जन्म घेतल्यानंतर आपल्या महत्त्वाकांक्षेने, मेहनतीने, आपल्या वाचनाने, आपल्या प्रयत्नाने ती आपल्याला फुलवावी लागते. म्हणून आपल्याला शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षण म्हणजे काय? बाबासाहेबांनी पण सांगितलेलं आहे, शिक्षणाची व्याख्या केलेली आहे. गौतम बुद्धांनी पण शिक्षणाची व्याख्या केलेली आहे. तर शिक्षण म्हणजे माणसाचं जगणं सुंदर करून घेण्याची प्रक्रिया होय. आणि हे जगणं सुंदर करायचं कशाच्या आधारे? तर हे पुस्तकांच्या आधारे. म्हणून असं म्हटलं जातं की या जगातली सर्वात सुंदर जर कोणती वस्तू असेल तर ते पुस्तक आहे. जगात सर्वात सुंदर जर वस्तू कोणती असेल तर ती काय आहे? पुस्तक आहे. पुस्तकाशिवाय दुसरी कोणतीही वस्तू सुंदर नाहीये, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. मग ते काय म्हणतात? अनेकदा उदाहरण दिलं जातं, जर एखाद्या व्यक्तीकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकर ही तुम्हाला काय करेल? जगायला मदत करेल. आणि पुस्तक हे काय करेल? कसं जगावं यासाठी मदत करेल. हे त्यांचं उदाहरण असते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला जसं पुस्तकांच्या ग्रंथांबद्दल किंवा लायब्ररीबद्दल सांगतोय, मी एकदा सकाळच्या लेखमालेमध्ये फ्रान्सिस दिब्रिटो यांचा लेख वाचला. त्या लेखामध्ये ते असं म्हणतात की फ्रान्सच्या वर्गखोल्याच्या क्षेत्रफळा एवढी तिथे ग्रंथालयं आहेत. आमच्याकडच्या शाळा महाविद्यालयांमध्ये अशी ग्रंथालयं असलेली किती शाळा कॉलेज असतील? मला वाटत नाही भारतामध्ये एखादा असेल. एकही नाही. आपल्याकडे व्यवस्थित प्रयोगशाळा नसते, खेळाचं साहित्य नसते, व्यवस्थित वर्गखोल्या नसतात, पिण्याची पाण्याची व्यवस्था नसते. म्हणजे आपल्याकडे शिक्षणाच्या बाबतीत किती अनास्था आहे. आणि ग्रंथालय, शाळेच्या वर्गखोल्यांच्या क्षेत्रफळा एवढं ग्रंथालय फ्रान्समध्ये आहे, याचा नोंद फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सकाळच्या एका लेखामध्ये केलेली आहे. आणि आमच्याकडे मात्र किती अनास्था शिक्षणाच्या बाबतीत दिसून येते. वाचनाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावी ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये 100 वर्षापूर्वी आलेली होती. आणि म्हणून एकदा दलित विद्यार्थ्यांच्या अधिवेशनामध्ये ते बोलताना म्हणाले की हे विद्यार्थ्यांनो, तुम्ही विद्याव्यासंगी बना. तुलनेनं आपल्याकडे शिकला, नोकरीला लागला की तो आपले बायको आणि आपले पोरं आणि आपलं घर याच्याशिवाय तो बाहेर काही बघत नाही, फारसी पुस्तकं वाचत नाही. त्याला वाटते नोकरी लागली म्हणजे आता आपल्याला फारसी पुस्तकं वाचायची गरज नाही आहे. पण बाबासाहेब त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, मी जर प्रवासात असलो तर प्रवासात किमान काही पुस्तकं आणि वर्तमानपत्र सोबत ठेवतो
आणि वाचतो. एकदा ते गोलमेज परिषदेला भारतातून इंग्लंडला जात होते. त्यावेळेस त्यांनी 4 पेट्या पुस्तकं प्रवासात वाचण्यासाठी घेतली होती. कारण त्यावेळेत काय विमान नव्हतं. तेव्हा काय करावं लागायचं, बोटीने जावं लागायचं. आणि बोटीने जायचं म्हणजे काय, अनेक दिवस लागायचे, अनेक तास लागायचे. तर आपला हा वेळ जाऊ नये म्हणून त्यांनी 4 पेट्या पुस्तकं घेतली. जेव्हा प्रवासाला सुरुवात झाली, बाबासाहेबांना वाटलं आता पुस्तक वाचावीत. ते पेट्याकडे गेले आणि खिशात हात घालताय तर त्या पेट्यांच्या चाब्या मात्र मुंबईतच विसरल्या होत्या. त्यांना पस्तावा झाला आणि एक बळजबरीची विश्रांती त्या प्रवासामध्ये त्यांना घ्यावी लागली. मला वाटते तेवढीच विश्रांती उभ्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांना मिळाली असेल. त्याच्यानंतर विश्रांती हा काय शब्द आहे त्यांच्या डिक्शनरीमध्ये नव्हता. मग वाचनाची गोडी त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्याजवळ काय असावं प्रवासात, तर प्रवासात सुद्धा पुस्तकं असावीत. आता काय असते आपल्याकडे, मोबाईल असतो. कानामध्ये ते हेडफोन घातले की आपण काय बघतो आणि काय वाचतो. आपण काय त्या प्रवासामध्ये एखादं व्याख्यान नाही ऐकत, मग आपण आपल्या आवडती गाणी, आवडते फोटो त्या मोबाईलमध्ये असतात. आज बाबासाहेब असते प्रवासात तर त्यांनी काय घेतलं असतं, मोबाईलमध्ये सुद्धा काही पुस्तकं, आता पुस्तकांचं वाचनाचं रेकॉर्डिंग करून काही वेबसाईट आहेत, ती पुस्तकं त्यांनी वाचली असती, ऐकली असती. पण आम्ही आमच्या मोबाईलमध्ये काय असतं हे वेगळं सांगायला नको. आपल्या घरामध्ये सुद्धा मला वाटत नाही फारशी पुस्तकं असतील. असली तर फार झालं एखाद्या कपड्यात बांधून ठेवलेलं असतं, त्याच्यावरती फूल हळदी कुंकी टाकतो आणि दर्शन घेतो. काय त्या पुस्तकातला विचार काय डोक्यात जाणार आहे का, नाही. तर ते पुस्तक त्या कपड्यातनं, कोऱ्या कपड्यातनं सोडावं लागेल, ते वाचावं लागेल. नुसतं वाचून किंवा पारायण करून जमणार नाही, तर त्याचा अर्थ नीट समजून घ्यावा लागेल. आणि त्या अभंगामध्ये, त्या अखंडामध्ये, त्या दोह्यांमध्ये आपल्या वारकरी संप्रदायातल्या महापुरुष संतांनी कोणता विचार पेरलेला आहे, त्या विचारानुसार आपल्याला आपलं वर्तन करावं लागेल, तरच आपलं कल्याण होईल. नाही तर पाया पडून त्या ग्रंथाच्या आपल्यामध्ये ते काय ज्ञान शिरणार नाही. ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. बाबासाहेबाला व्यसनाधीनता अजिबात मान्य नव्हती आणि त्यांच्यावरतीही महात्मा फुल्यांचा फार प्रभाव होता. त्यांनी तो गुरुच मानलं होतं. जसं महात्मा फुले म्हणायचे, थोडे दिन तरी मद्य वर्ज करा आणि तोच पैसा भरा ग्रंथासाठी. हेच विचार त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या समाजातल्या लोकांना ग्रंथ खरेदीसाठी, ग्रंथ वाचनासाठी सातत्याने ते प्रेरित करत असत. आणि व्यसनाधीनतेवरती जो पैसा खर्च करत आहात, ते ग्रंथांवरती आपण पैसा खर्च केला पाहिजे असं त्यांना सातत्याने वाटत होतं. आणि म्हणून पुस्तकंसुद्धा वाचताना, पुस्तकंसुद्धा खरेदी करताना, पुस्तकंसुद्धा निवडताना त्यांच्याकडे एक विशिष्ट असा दृष्टिकोन होता. बाजारात गेले कोणतेही पुस्तकं खरेदी केले असं काही त्यांच्याकडून कधीच व्हायचं नाही. त्यांच्याकडून सुद्धा महान साहित्य कोणतं असतं ही गोष्ट आपण त्यांच्या अभ्यासातनं, त्यांच्या विचारातनं नक्कीच शिकू शकतो. त्याचा व्यासंग पाहून आपण आपल्या लक्षात येतं. म्हणून त्यांनी जीवन काय आहे, जीवन कसं जगावं, या देशाची उन्नती कशी व्हावी, या दृष्टिकोनातून माणसाचं जीवन हे सुखमय, आनंदमय आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी जी उपयोगी पडतील किंवा वाचकांची झोप उडवतील, वाचकांना आनंद देतील, अशी पुस्तकं असली पाहिजेत असं त्यांना वाटतं. कारण समाजाने त्यांना अनेकदा वाईट टाकलं, अनेकदा त्रास दिला, समाजाने स्वीकारलं नाही, अशी अनेक दाखले त्यांच्या चरित्रामध्ये मिळतात. त्यावेळेस ते सांगतात की मला फक्त जवळ केलं ते पुस्तकांनी, आणि पुस्तकांनी कधीही माझ्याशी भेदभाव केला नाही, म्हणून पुस्तकं हेच माझे मित्र होते. पुस्तकाशी माझा इतका स्नेह जडला की त्यांनी विचारलं की पुस्तकप्रेमी कोणाला म्हणावं, तर याचं उदाहरण त्यांनी सांगितलं की जो आपल्या बायका पोरांपेक्षाही जास्त जो पुस्तकावरती प्रेम करतो त्यालाच पुस्तकप्रेमी म्हणावं. अशी एक त्यांनी पुस्तकप्रेमीची व्याख्या सांगितली, महान पुस्तकाची व्याख्या सांगितली, महान व्यक्तीची कसोटी सांगितली. महान व्यक्तीच्या कसोटी सांगताना ते म्हणतात बुद्धिनिष्ठा आणि कार्यनिष्ठा. या शब्दांचा अर्थ नीट समजून घ्या. आपण बुद्धीवरती विश्वास ठेवला पाहिजे. बुद्धी काय सांगते, तर बुद्धीचा आधी आपल्याला विकास करावा लागेल, ज्ञानप्राप्ती करावी लागेल. तेव्हा आपला बुद्धीचा जो विचार आहे
त्याच्यावरती आपली निष्ठा पाहिजे, कार्यनिष्ठा. जे ज्ञान मिळाले, जे ज्ञान तुम्हाला कार्य करण्यासाठी सांगते, त्या कार्यावरती तुमची निष्ठा पाहिजे. आणि पुन्हा पुढे सांगतात, या बुद्धिनिष्ठतेला आणि कार्यनिष्ठतेला परिवर्तनाची जोड असावी, समाजाच्या उन्नतीची जोड असावी, देशाच्या उन्नतीची जोड असावी, तरच ती महान व्यक्ती होय. असा विचार करणारी व्यक्तीच महान असू शकते, असं त्यांनी सांगितलं. आणि परत त्यांनी सांगितलं, नुसतं ज्ञान असून कसं आलत नाही, तर ज्ञान हे प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आणता आलं पाहिजे. म्हणजे ज्ञानाचं आणि व्यवहाराची सांगड घातली पाहिजे, तरच तो व्यक्ती ज्ञानी आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून पुढे त्यांनी, तुम्हाला माहीत आहे की बाबासाहेबांकडे प्रचंड पुस्तकांचा संग्रह होता. पुस्तकं खरेदी करायला बऱ्याचदा पैसे नसायचे, ते पैसे उपलब्ध करायचे. पण जेव्हा ते वकील झाले, वकिली चांगली चालायला लागली, तेव्हा त्यांच्याकडे बराचसा पैसा आला. आणि पैसा आल्यानंतर आणि त्यांच्या घरामध्ये पुस्तकं असायची. जिथे झोपायचे तिथं पुस्तकं, जिथं खायचे तिथे पुस्तकं, सगळी पुस्तकाचं रक्षण करणं त्यांच्याकडनं शक्य नव्हतं. म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कॉलनीमध्ये प्लॉट नंबर 99 आणि 125 मला वाटतं, त्याचा आकडा 125च आहे मला राजगृहाचा. तर त्या 125मध्ये हे 2 प्लॉट त्यांनी विकत घेतले, 55 क्षेत्रफळाचे काहीतरी. आणि हे विकत घेतले 1928 साली. 31ला बांधकाम सुरू केलं. तर त्यांनी त्या ठिकाणी, तुम्ही बघा, आपल्याकडे जेव्हा आपण इतिहास वाचतो किंवा आपल्याकडच्या अनेक श्रीमंत लोक बघतो, तर जेव्हा इतिहासाची पानं चाळतो, जेव्हा इतिहास वाचतो, तर आपण बघतो की शहाजहाननं आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला. काही जणांनी, राजांनी राजवाडे बांधले, कोणी महाल बांधले, कोणी भव्य दिव्य मंदिरं बांधली, काही जणांनी मस्जिदी बांधल्या. असे अनेक दाखले, कारण भारत हा जगातल्या अनेक देशातल्या शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या देशांपैकी एक भारत देश आहे. आणि तशा अनेक स्थापत्यशैलीची उत्कृष्ट नमुने असलेले अनेक राजांनी वाडे महाल बांधल्याचे आपल्याकडे उदाहरणं आहेत. परंतु भारतामध्ये पुस्तकांसाठी घर बांधणारा, आलिशान घर बांधणारा भारतातलाच नव्हे, जगातला एकमेव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी आलिशान 3 मजली घर मुंबईमध्ये हिंदू कॉलनीमध्ये राजगृह नावाचं पुस्तकासाठी घर बांधलं. त्याच्याच बाजूला चारमिनार नावाची एक इमारत बांधली होती. त्यांच्याकडे प्रचंड कर्ज झालेलं होतं आणि पुस्तकं खरेदी करायची होती. कर्जाचं त्यांना काही वाटायचं नाही, ते फेडायचं जसा पैसा येईल तसा. परंतु आता पुस्तकं घ्यायला पैसे नाही आहेत. आता काय करायचं? कारण प्रचंड 18 तास त्या पुस्तकं वाचत असत, अभ्यास करत असत, काम करत असत. म्हणून पुन्हा एकदा पुस्तकं खरेदी करण्यासाठी स्वतःचा घर विकणारा हा जगातला एकमेव माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. चारमिनार नावाचं हे घर पुस्तक खरेदीसाठी विकल्याची नोंद त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला आढळून येते. म्हणजे पुस्तकासाठी घर बांधणारा आणि पुस्तकासाठी स्वतःचं घर विकणारा, मला वाटते हा जगातला पहिला आणि शेवटचा महामानव असावा. अजून कोणी असा शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेला नाही आहे. अशी शिष्य मिळण्याची अपेक्षा पुन्हा एकदा या शतकामध्ये निर्माण झालेली आहे असं मला वाटते. म्हणून त्या राजगृह जे बांधलं आहे ते राजगृह स्वतःच्या निरीक्षणाखाली, स्वतःच्या देखरेखीखाली, कारण त्यांनी जगातलं सर्वात मोठं वाचनालय ब्रिटिश म्युझियम लंडनमध्ये बघितलेलं होतं. न्यूयॉर्कमधल्या लायब्रऱ्या त्यांनी बघितलेल्या होत्या. भारतातल्या अनेक विचारवंतांच्या लायब्रऱ्या त्यांनी बघितलेल्या होत्या. म्हणून त्यांना स्वतःला अपेक्षित असलेलं आणि त्यांचा इंजिनियर असलेला मित्र पाटणकर यांना सोबत घेऊन स्वतः ते राजगृह कसं असावं याचं डिझाईन केलं. रोमनच्या धर्तीवरती प्रचंड खांब, त्या इमारतीला आलिशान मोठ्या खिडक्या, कारण प्रकाश यावा, हवेशीर त्या घर असावं यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला. सज्जे असलेले माळे त्याच्यामध्ये असावेत आणि ग्रंथांची रचना कशी असावी, त्यांनी ते ठक्कर कंपनीकडून ते पुस्तकांची रचना कशी करावी, त्याच्यानंतर शास रेगे यांच्याकडून त्यांचे जे ग्रंथपाल आहेत
त्यांच्याकडून त्या पुस्तकांची रचना केली, त्या पुस्तकांसाठी क्रमांक दिले आणि कमीत कमी वेळामध्ये हवं ते पुस्तक पटकन मिळावं याची व्यवस्था त्यांनी राजगृहामध्ये केलेली आहे. आणि या राजगृहामध्ये मला वाटते आजही कोणाचं व्यक्तिगत पुस्तकांचं सर्वाधिक संख्या असलेलं व्यक्तिगत लायब्ररी आजही भारतात नव्हे जगात कोणाकडेही नसेल. राजगृहामध्ये 50,000 पुस्तकं असल्याची नोंद इतिहासामध्ये आहे. व्यक्तिगत एवढं मोठं ग्रंथालय जगामध्ये आजही कोणाकडे नसेल. हे ग्रंथालय त्यांच्याकडे भारतातले अनेक लोक नंतरच्या काळामध्ये, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये हे ग्रंथालय विकत मागण्यासाठी किंवा ही पुस्तकं विकत मागण्यासाठी या देशातले मोठमोठे विचारवंत, अभ्यासक, व्यापारी त्यांच्याकडे गेले. बिर्ला सेठजीसुद्धा त्यांच्याकडे हे ग्रंथालय मागण्यासाठी गेले. त्यांनी त्या काळातले 6 लाख रुपये या पुस्तकांसाठी देऊ केले. पंडित मदन मोहन मालवीय या ग्रंथांसाठी 2 लाख रुपये द्यायला तयार होते. त्यांच्याकडे गेले तेव्हा प्रचंड बाबासाहेब कर्जबाजारी झालेले होते. तरीही या दोघांनाही त्यांनी काय सांगितलं? हां, अजून एक प्रसंग राहिला. एक विदेशातला वाचक त्यांच्याकडे आला आणि सांगितलं की बाबासाहेब, तुमच्याकडचे हे सगळी ग्रंथसंपदा मला हवी आहे आणि मी $2 करोड द्यायला तयार आहे. या तिघांनाही बाबासाहेबांनी जे उत्तर दिलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. बाबासाहेब म्हणतात, तुम्ही तर माझा प्राण मागता आहात, माझी शक्ती मागत आहात. मी या ग्रंथांवरती जीवापाड प्रेम केलेलं आहे आणि त्याची पैशात मोजदाद होऊ शकत नाही. तुम्ही कितीही पैसे दिले तरी ही ग्रंथसंपदा तुम्हाला मी कदापि देणार नाही, असं ठणकावून सांगणारा एकमेव महामानव या भारतातला नव्हे जगातला आहे की ही ग्रंथसंपदा मी ज्या सयाजीराव गायकवाडांनी, छत्रपती शाहू महाराजांनी आणि भारतातल्या अनेकांनी त्यांना जी शिष्यवृत्ती दिली, जो पैसा दिला, जी मदत केली, त्यांना जी जेवण्यासाठी आणि शिक्षणासाठी दिली होती, ते जेवणाचा पैसा जेवण न करता त्यातून जो पैसा उभा राहिला त्यातून ग्रंथ ते खरेदी केलेली होते. म्हणजे पोटाला चिमटा देऊन त्यांनी ती ग्रंथ खरेदी केली होती. म्हणून ही ग्रंथ मी कदापि देणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितल्याचं उदाहरण. कारण त्या ग्रंथावरती ते किती प्रेम करतात हे तुम्हाला लक्षात येतं. कारण ग्रंथ हा माझा श्वास आहे, ग्रंथ हा माझा प्राण आहे, ग्रंथावरती मी जीवापाड प्रेम करतो. तुम्ही माझं सर्वस्व मागता आहात आणि मी ते तुम्हाला देऊ शकत नाही. कारण त्यांच्याकडे ग्रंथ असलेली ती संपदा अत्यंत महत्त्वाची होती. दुर्मिळ ग्रंथ त्यांच्याकडे होते. ग्रंथ लालसा त्यांच्याकडे विलक्षण होती. ग्रंथप्रेम हे जबरदस्त त्यांच्याकडे होतं. म्हणून तुम्हाला ब्रिटिश म्युझियममधलं उदाहरण माहीत असेल बाबासाहेबांच्या बाबतीत, की त्या सगळ्यांना माहीत आहेत. ते सांगायचे किंवा अनेक चरित्रकार असं सांगतात की ब्रिटिश म्युझियम हे ग्रंथालय जेव्हा सकाळी 7ला उघडायचं तर त्या ग्रंथालयात पहिला जाणारा विद्यार्थी कोण असेल? बाबासाहेब आंबेडकर. ते ग्रंथालय संध्याकाळी 8 वाजता बंद व्हायचं तर सगळ्यात शेवटचा विद्यार्थी त्या ग्रंथालयातून बाहेर पडणारा कोण असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. मग कितीही वाचनाची विलक्षण लालसा त्यांच्यामध्ये असावी म्हणून सर्वात प्रथम जाणारा ग्रंथालयातला विद्यार्थी आणि सर्वात शेवटी ग्रंथालयातून पडणारा विद्यार्थी म्हणून ज्याची नोंद आहे ते बाबासाहेब आहेत. तुम्हाला लंडनच्या लायब्ररीत असताना पाव खाण्याचं उदाहरण हे खूप प्रसिद्ध आहे, सगळ्याला माहीत आहे. मला वाटतं त्याच्यामध्ये मी जाऊ नये का? माहीत आहे का? नाही माहीत आहे. हां, तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, लंडनहून मुंबईला येत असताना त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की लंडनहून बोटीने मी मुंबईला येत होतो, सोबत पुस्तकं घेतलेली होती. दुसरं उदाहरण आहे, पहिलं गोलमेज परिषदेत सोडून द्या, आता वापस येत आहेत, तेव्हा ते जात होते. आता ते लंडनहून वापस येत आहेत तेव्हा त्यांनी फावल्या वेळामध्ये गोलमेज परिषदेला जे गेले होते तेव्हा फावल्या वेळात त्यांनी अनेक पुस्तकं पुन्हा खरेदी केली लंडनमध्ये आणि ती खरेदी केली, सोबत घेतली. तर सोबत त्यांनी लंडन ते मुंबई या प्रवासामध्ये किती पानं वाचली असतील? तर त्या प्रवासात देवी दयाल यांनी डेली रुटीन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये ते म्हणतात की बाबासाहेबांनी या प्रवासात 8,000 पाने वाचली. किती पाने वाचली? 8,000 पाने वाचली. आपण प्रवासात एक पान तरी वाचू का? नाही. आपण फार झालं आपण गप्पा मारू, गाणे ऐकू, धिंगाणा घालू जर मित्रमैत्रिणी सोबत असतील तर, पण आपण पुस्तक वाचणार
नाही आहे. किंवा आपण रोज पुस्तकं वाचून झोपतो का? रोजही पुस्तक वाचून झोपत नाही. म्हणून त्यांची जी ही ग्रंथलालसा किंवा ग्रंथप्रेम हे खरंच खूप अचाट आहे, तोंडात बोट घालायला लावणार आहे, विलक्षण आहे. जगातल्या सगळ्या लोकांना हेवा वाटतो असं प्रचंड त्यांचं ते ग्रंथप्रेम आहे. त्यांचे जे ज्या बुक डेपोमधून ते पुस्तकं खरेदी करायचे, पुण्यातला इंटरनॅशनल बुक डेपो हा खूप प्रसिद्ध आहे. आजही तिथे महाराष्ट्रभरातून किंवा भारतभरातून लोक जेव्हा पुण्याला जातात त्या इंटरनॅशनल बुक डेपोमधून असंख्य पुस्तकं खरेदी करतात. बाबासाहेब जेव्हा जेव्हा पुण्याला जायचे किंवा बाबासाहेबांना हवे पुस्तकं आहेत तेव्हा ते तिथे जायचे आणि त्यांनी अनेक पुस्तकं तासनतास तिथे बसून त्यांना हवी ती पुस्तकं खरेदी केल्याची नोंद आजही तिथला इंटरनॅशनल बुक डेपोमधला व्यक्ती किंवा संचालक किंवा त्याचा मालक आपल्याला त्याच्या कहाण्या तो सांगताना दिसतो. ते असा एकदा टी व्हीला पण त्यांचा मुलाखत त्या इंटरनॅशनल बुक डेपोची आलेली आहे. त्यांनी सांगितलं की पुण्यातले अनेक शिक्षक बाबासाहेब या ठिकाणी पुस्तकं येऊन खरेदी करायचे, ती ऐतिहासिक जागा आहे म्हणून त्यांनी सहली नेल्या तिथे, की बाबासाहेब इथे यायचे आणि पुस्तक खरेदी करायचे, म्हणजे ते सहलीचं ठिकाण बनलं आहे. एकदा 1927ला बदलापूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्याची आठवण म्हणून तिथल्या आशिष दामले यांनी आणि तिथले श्याम जोशी सर यांनी गेल्या 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ते ऐतिहासिक बदलापूर ठिकाण बाबासाहेबांच्या येण्याने पवित्र झालं आहे असं ते मानतात, की हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे आणि इथे बाबासाहेबांसाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या आशिष दामलेला असं वाटायचं की मी बाबासाहेबांसाठी काहीतरी ऐतिहासिक कार्य किंवा काहीतरी मी केलं पाहिजे, म्हणून ते अशा शोधात होता. आणि त्या श्याम जोशी सर त्याला अशात भेटले, एक शिक्षक होते ते, तर त्यांनी त्यांची जी संकल्पना होती की साहित्य अध्यासन केंद्र उभारण्याची बाबासाहेबांच्या विचारावरचं, ही जेव्हा बोलून दाखवली तर त्या कॅप्टन आशिष दामलेंनी त्यांना जागा मोफत दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी बाबासाहेबांवरती सगळ्या प्रकारचे त्यांची स्वतःची आणि त्यांच्यावरती लिहिल्याची सर्व प्रकारची पुस्तकं त्या साहित्य अध्यासन केंद्रामध्ये उपलब्ध केलेली आहेत. आणि ते सांगतात की आम्ही हे महामानवाला अभिवादन कसं करावं, तर त्यांच्या विचारावरती या ठिकाणी विद्यार्थी जे वाचतात पुस्तकं त्या ठिकाणी येऊन वाचतात, त्यांना शिष्यवृत्ती द्यायची. जसं बाळासाहेब पवार हे सार्वजनिक वाचनालय तुम्हाला 14 तास अभ्यास करण्यासाठी विविध कार्यक्रम घेतं किंवा तुम्हाला काही सन्मान किंवा प्रमाणपत्र देऊन तुम्हाला बक्षीस देणार आहे, तुमचा गौरव करणार आहे, तसं ते बदलापूरला सुद्धा त्या श्याम जोशी सरांनी आणि आशिष दामले सरांनी विद्यार्थ्यांचा गौरव झाला पाहिजे. बाबासाहेबांचा विचार हा पुस्तकात न राहता विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष आचरणात आला पाहिजे, त्यांच्या मेंदूत गेला पाहिजे, त्यांच्या मनात गेला पाहिजे, त्यांच्या हृदयात गेला पाहिजे. या हेतूनं त्या ठिकाणी त्यांनी ते अध्यासन केंद्र सुरू केलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा परिणाम हा हळूहळू आता संबंध भारतात नव्हे तर जगभरात झालेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगामध्ये असा एकमेव महापुरुष आहे की जवळपास 192 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होते. जगामध्ये सगळ्यात जास्त पुतळे जर कोणाचे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. जगामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या महामानवाचं साहित्य अभ्यासाला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. एवढा महान माणूस. फक्त दुर्दैव एवढं आहे की आमच्या भारतामध्ये ज्या प्रमाणात बाबासाहेब शिकवायला पाहिजे होते त्या प्रमाणात शिकवले गेले नाहीत, म्हणून आमचं महासत्तेचं जे स्वप्न आहे ते अपूर्ण आहे. तुम्हाला अजून सांगतो, जेव्हा बाबासाहेबाच्या शिक्षणाला मुंबईत विद्यापीठातल्या शिक्षणाला 100 वर्षे झाली, कोलंबियामधल्या शिक्षणाला 100 वर्षे झाली आणि लंडनमधल्या शिक्षणाला 100 वर्षे झाली, तेव्हा कोणी कसा कसा गौरव केला याचा उल्लेख मी या ठिकाणी करू इच्छितो. ज्यावेळेस मुंबईमध्ये किंवा ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं त्या ठिकाणी महामानवाच्या प्रतिमेला साधा हारही घातला नाही.
असे आम्ही कपाळकरांटे आहोत. आणि कोलंबिया विद्यापीठाने जगातलं टॉपमधलं विद्यापीठ, त्या विद्यापीठाने शेकडो विद्यार्थी नोबेल पारितोषिक विजेते झालेले आहेत. त्यांनी एक सर्वे केला जगातल्या 100 स्कॉलर विद्यार्थ्यांचा, जगातल्या सर्वात हुशार विद्यार्थ्यांचा, त्या विद्यापीठातून शिक्षण घेऊन गेलेल्या मला वाटते जवळपास 150 ते 200 विद्यार्थ्यांनी, कोलंबिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नोबेल पारितोषिक मिळवलेलं आहे. तर त्यातून सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणून ज्याची नोंद झाली आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 नंबरला आहेत. आमच्याकडे हारसुद्धा घातला नाही. त्यांनी पुन्हा काय केलं? नोंद तर केली, गौरव केला. पुन्हा बाबासाहेबांच्या नावाने जगातल्या सगळ्या राज्यघटनांचा, जगातल्या सगळ्या कायद्याच्या पुस्तकांचा अभ्यास करण्यासाठी अध्यासन केंद्र बाबासाहेबांच्या स्मरणार्थ कोलंबिया विद्यापीठामध्ये उभारले. एवढंच नाही तर बाबासाहेबांचा ब्रॉन्झ धातूचा पुतळा त्यांनी त्या ठिकाणी उभारला आणि त्या ठिकाणी लिहिलंय सिम्बॉल ऑफ नॉलेज. असं लंडनमध्ये पण घडले, जर्मनीमध्ये पण घडले. जगानं नोंद घेतली, त्यावेळेस भारतालाही लाज वाटली. आणि मग भारतानं 20व्या शतकातला सर्वात बुद्धिमान 10 व्यक्ती निवडले आणि त्यातलं पहिलं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. हा एवढा मोठा महामानव, एवढा दैदिप्यमान महामानव कशाच्या आधारे झाला? ग्रंथप्रेमामुळे. आपल्याला पण मोठं होता येतं. आपल्याला सुद्धा प्रत्येकाला स्वप्न असतं की नाही? प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते. आपण स्वप्न बघतो, कल्पना करतो. मी सुद्धा शिक्षक झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, प्राध्यापक झालं पाहिजे किंवा अजून कलेक्टर झालं पाहिजे. आपोआप होईल का? आपोआप होत नसते. आपोआप आपल्याकडे नशीब हा एक प्रकार फार आहे बरं का, डेंजरस आहे तो. नशीब घडवणारं कोण असते? दुसरं कोणी असते का? स्वतःचं नशीब स्वतःलाच घडवावं लागतं. हाडाची खडी आणि रक्ताचं डांबर केल्याशिवाय जीवनाची सडक तयार होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून प्रयत्न केला तरच आपल्याला आपलं अपेक्षित ध्येय हे मला वाटतं मिळू शकतं. नंतर 1952ला बाबासाहेबांनी जो सगळा ग्रंथसाठा जो जमा केलेला आहे, तो सगळा ग्रंथसाठा त्यांनी मुंबईतल्या सिद्धार्थ महाविद्यालयाला दिला, औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाला दिला. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयामध्ये 1990पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना वाचनासाठी होता. पण आता ते पुस्तकं जीर्ण होत आहेत. त्याचं रक्षण कसं करावं, तिथल्या त्या मिलिंद महाविद्यालयाच्या प्रशासनापुढे प्रश्न आहे की तो बाबासाहेबांनी त्या पुस्तकांमध्ये अंडरलाईन केलेली आहेत, त्याच्यावरती टिपण काढलेले आहेत, तर ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते जीर्ण होऊन फाटू नयेत असं त्यांना वाटतंय. परंतु अनेक विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांनी वाचलेली पुस्तकं पुन्हा वाचण्याचं भाग्य अनेक विद्यार्थ्यांना मिळालं. मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये सुद्धा ज्यांनी शिक्षण घेतलं, बाबासाहेबांनी वाचलेली, हाताळलेली, जिथं टिपणं काढलेली आहेत, त्यांचे हस्ताक्षर किंवा प्रत्येक ग्रंथावरती त्यांची सही, त्यांचा दिनांक, हे सगळं अनेक विद्यार्थ्यांना सिद्धार्थ महाविद्यालयात किंवा त्यांनी जिथं जिथं स्थापन केलेलं महाविद्यालय आहेत त्या लायब्ररीमध्ये त्या सगळ्या विद्यार्थ्यांना बघायला मिळालेली आपल्याला दिसून येतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथप्रेमाची अनेक उदाहरणं, त्यांच्या वाचनाची, त्यांच्या खरेदीची आणि त्यांच्या ज्ञानलालसेची, त्यांच्या स्नेहाची आपल्याला बघायला मिळतात. आता भारतातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व सगळ्यांना पटू लागलेलं आहे. कारण आपल्याकडे महापुरुष जातीत बंदिस्त करण्याची परंपरा खूप वाढलेली आहे. कारण जात हे वास्तव आहे. कारण शिवाजी महाराज म्हटलं की आपण
मराठा समाज, अण्णाभाऊ साठे म्हटलं की मातंग समाज, महात्मा फुले म्हटलं की माळी समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की महार किंवा बौद्ध, अशी जी वाटणी करतो आहेत ही वाटणी बंद केली पाहिजे. कोणत्याही महापुरुषाला जात नसते. महापुरुषांनी एका कुठल्याही जातीसाठी काम केलेलं नाही आहे, तर त्यांनी संबंध भारतासाठी काम केलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका विशिष्ट जातीचे नेते नाहीत किंवा महाराष्ट्राचे नेते नाहीत किंवा भारताचे नेते नाहीत, तर या संबंध जगाचे नेते ते बनलेले आहेत. कारण कायम माणूस हा माणसांमध्ये राहणारा, पुस्तकांमध्ये रमणारा, म्हणून आजही आपल्याला बाबासाहेबांच्या नावांनी त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या मृत्यूच्या पश्चातही लाखोचे नव्हे करोडोचे समुदाय गोळा होताना आपण बघतो आहोत. म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने सुद्धा मेकर्स ऑफ द युनिवर्स नावाचा एक सर्वे केला होता आणि त्याच्यामध्ये 10,000 वर्षापासून ते आजपर्यंत सर्वात मानवतावादी पुरुष किंवा कर्तृत्ववान विश्वपुरुषांची जी यादी केली होती, त्या यादीतलं 4थ्या नंबरचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे एक महत्त्वाचं सर्वेक्षण आपल्यासमोर येते. म्हणून शिक्षणाचा, ज्ञानाचा गौरव आजही भारतामध्ये केला जातो आहे. याच्यापूर्वी पण गौरव केला जातो. 2 गोष्टी सांगतो आणि थांबतो. बाबासाहेबांच्या ग्रंथप्रेमावरती सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांच्या ज्ञानलालसेबद्दल, ज्ञानपिपासूबद्दल, त्यांच्या आवडीबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. पण 2 प्रसंग सांगतो, कारण बऱ्याच वेळापासून तुम्ही आहात. काल 14 तास अभ्यास केलेला आहे. तुमचा अंत पाहणं हे मला योग्य वाटत नाही. कारण कसं असते, वक्त्याला एखाद्या वेळेस माईक मिळालं की त्याला किती बोलून काय बोलू असं होतं आहे. तसं पण असते, पण कुठं थांबायचं हे पण कळालं पाहिजे. म्हणून मी जाता जाता 1-2 गोष्टी सांगतो आणि थांबतो. म्हणजे तुमच्यासाठी की बाबासाहेबाकडून काय शिकावं, तर एक गोष्ट लक्षात घ्या. बाबासाहेबांनी सांगितलं, या जगातलं सर्वात प्रभावशाली हत्यार काय असेल तर ते ज्ञान आहे. जगातलं प्रभावशाली हत्यार जर काय असेल तर ज्ञान आहे. अणुबॉम्ब नाही, क्षेपणास्त्र नाही, तलवार नाही, तर काय आहे? ज्ञान आहे. कारण ज्ञानानं सांगितलं की अणुबॉम्ब कसा बनवायचा. ज्ञान नसतं तर अणुबॉम्ब बनवता आला असता का? म्हणजे सगळ्यात जालिम आणि महत्त्वाचं हत्यार काय आहे? ज्ञान आहे. आणि ते ज्ञान प्राप्त करायचं आहे. पण हे हत्यार कसं वापरायचं, कारण ज्ञानापासून अणुबॉम्ब तयार झाला, पण हा अणुबॉम्ब किंवा जी काडीपेटी तयार केली, तर ह्या काडीपेटीने आपल्याला दुसऱ्याचं घरही जाळता येतं आणि चूलही पेटवता येते. अणूपासून ऊर्जाही मिळते. आणि जसं हिरोशिमा आणि नागासाकी अणुबॉम्बनं उद्ध्वस्त केलं, तशा शहरं बेचिराखही करता येतात. म्हणून सर्व भावा बहिणींना मी या निमित्ताने विनंती करेल की आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं की विद्यार्थ्याला ज्ञानाची आच असावी, विद्यार्थ्याला ज्ञानाची भूक असावी. जशी बाबासाहेबांना होती तशी आपल्यातही निर्माण व्हावी. आणि ती भूक शमवण्यासाठी आपण ग्रंथ खरेदी केले पाहिजेत, ग्रंथ वाचले पाहिजेत. आपल्या घरात 50,000चं ग्रंथालय नसं नका, पण किमान 100-200 पुस्तकांचं एखादं कपाट का होईना या निमित्तानं तुम्ही निर्माण करावं असं मला वाटतंय. कारण पुस्तकाशिवाय माणसाचं आयुष्य नसते. आपल्याकडे अनेक शिक्षक प्राध्यापकांच्या घरी जा, अनेक बुद्धिवंतांच्या घरी जा, पुस्तकं आपल्याला बघायला मिळत नाहीत. म्हणून पुस्तकाकडे पुन्हा एकदा वळण्याची अपेक्षा आहे. बरेच लोक म्हणतात वाचन कमी झालं आहे. मला असं वाटतंय आजही वाचन वाढलेलं आहे. तुम्ही चांगले दर्जेदार लेखक बघा. दर्जेदार लेखकांच्या आवृत्त्या छापताच त्यांनी 1-2 महिन्यामध्ये संपतात. म्हणजे लिखाण दर्जेदार असेल, ते जर विद्यार्थ्याच्या उपयोगी असेल, समाजाच्या उपयोगी असेल, तर वाचकांची आजही कमी नाही. फक्त एवढीच विनंती करतो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून बाहेर या, फेसबुक युनिव्हर्सिटीतून बाहेर या. फेसबुक युनिव्हर्सिटीमध्ये, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये, इंस्टाग्राम युनिव्हर्सिटीमध्ये आणि ट्विटरमध्ये आपल्याला आपला बुद्धिभेद करण्याचं ज्ञान किंवा माहिती प्रस्तुत केली जाते. म्हणून यावरून आपण मतं न बनवता आपण मूळ पुस्तकं वाचली पाहिजेत आणि आपलं मत बनवलं पाहिजे असं मला वाटते. म्हणून बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार आपण या निमित्ताने घेतले पाहिजेत. कारण विद्यारूपी धन कोणीही चोरू शकत नाही, कोणीही त्याला लुटू शकत नाही, त्याचा आपल्याला ओझही होत नाही. म्हणून विद्या ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आयुष्यभर झटलं पाहिजे असं मला वाटते. या निमित्ताने
जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की स्वतःच्या त्यांची जी एक लायब्ररी असावी, स्वतःची एक महत्त्वाकांक्षा होती, ती महत्त्वाकांक्षा त्यांनी राजगृह बांधून ती पूर्ण केली. असा माणूस, असा महामानव, असा विद्याव्यासंगी, असा पुस्तकवेडा, असा ग्रंथप्रेमी जगात अजून निर्माण झाला नाही. ते निर्माण होण्याची, त्यांचा आदर्श घेण्याची आपल्याला मला वाटते पुन्हा एकदा आवश्यकता निर्माण झालेली आहे आणि ती आपण घेणार. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बाळासाहेब पवार वाचनालयाचे वाळके सर आणि त्यांची सगळी टीम आणि त्यांचं संचालक मंडळ आणि आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलवलं, माझा सन्मान केला. माझे जे काही मुक्त चिंतन आहे, मी काय भाषण म्हणून केलं नाही, मला असं वाटते ते असे एक मुक्तपणे जे जे आठवते, जे जे वाचले ते तुमच्याकडे सांगावं. ते तुम्हाला किमान त्यातून तुम्ही काही बोध घ्यावा, ज्ञानाची लालसा तुमच्यामध्ये निर्माण व्हावी, ही एक माझं छोटीशी अपेक्षा या निमित्तानं माझ्या मनामध्ये निर्माण झाली होती. ती तुमच्यामध्ये निर्माण हो, ती त्या तुम्ही पूर्ण करोत अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं आणि संचालक मंडळाचं आणि बाळासाहेब पवार वाचनालयाच्या सर्व संचालकाचं या निमित्ताने मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बाळासाहेब पवार या वाचनालयाची अशाच पद्धतीने दिवसेंदिवस ते वाचनालय वृद्धिंगत हो. बाबासाहेबांच्या स्वप्नातलं हे वाचनालय ठरो. त्यांच्या वाचनातली पिढी या कन्नड तालुक्यातून घडो आणि या भारताचा बौद्धिक विकास कन्नडपासून सुरुवात हो. पुन्हा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.